ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीच्या आधारावर सुरू असलेल्या या अध्यात्म यात्रेत आज आपण 15व्या टप्प्यापर्यंत 15व्या भागात म्हणजेच 15व्या प्रवचन पुष्पापर्यंत येऊन पोहोचलो आहोत। आजच्या ह्या प्रवचन पुष्पात सहभागी झालेल्या माझ्या सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी मातांनो, आपल्या हृदयात सदैव उपस्थित आणि उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। आपण सर्वजण आत्मोन्नतीसाठी, आत्मपरिवर्तनासाठी, स्वपरिवर्तनासाठी ही अध्यात्म यात्रा आनंदाची साधना करत आहोत। या आनंदाच्या साधनेचा, अध्यात्म यात्रेचा शेवटचा टप्पा म्हणजे संपूर्ण चित्तशुद्धी करून घेणे, परमानंदाची ओळख करून घेणे, भगवंताची ओळख करून घेणे हा असणार आहे। आपण सर्वजण ही अध्यात्म यात्रा भगवंताच्या इच्छेने, सद्गुरूंच्या कृपेने आणि आई वडिलांच्या भक्कम आशीर्वादाच्या आधाराने करत करत इथपर्यंत पोहोचलो आहोत आणि यापुढेही ही यात्रा त्यांच्याच आशीर्वादाने, कृपेने आपण करणार आहोत। या अध्यात्म यात्रेचा, आनंदाच्या साधनेचा पवित्र, अतिशुद्ध आणि प्रामाणिक उद्देश म्हणजे आपला समर्पण भाव भगवंताच्या प्रती, आपल्या सद्गुरूंच्या प्रती स्थिर व्हावा। आपण जीवनाच्या 5 स्तरावर भौतिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर समसमान उन्नती, प्रगती करावी। जीवन अंतर्बाह्य, आनंदी, शांत, समाधानी, स्थिर, शुद्ध, प्रेमळ, करुणामयी, विवेक, विनम्र करावे आणि त्याबरोबर शारीरिक दृष्ट्याही निरोगी राहावे। हे करत असताना ह्याचा प्रसाद आणि परिणाम म्हणून आपल्यावर भगवंताची, आपल्या सद्गुरूंची पूर्ण कृपा प्राप्त होण्याची योग्यता निर्माण व्हावी आणि ह्या मार्गावर चालत असताना आपल्या गुरूंची आणि आपल्या आई वडिलांची प्रतिष्ठा वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न करावे। हाच ह्या अध्यात्म यात्रेचा, आनंदाच्या साधनेचा प्रामाणिक, अतिशुद्ध आणि अतिपवित्र उद्देश आहे। आजचा हा 15वा टप्पा आहे, 15वे प्रवचन पुष्प आहे। मागील 14 प्रवचन पुष्पामध्ये आपण भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचा पहिल्या अध्यायाचे अध्ययन केले,
पहिला अध्याय अर्जुन विषाद योग. या अध्यायामध्ये आपण पाहिले की भगवान श्रीकृष्णाची आणि संत ज्ञानेश्वराची, माऊलींची भगवद्गीतेच्या माध्यमातून आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून कोणते उद्देश आपल्या समोर ठेवले आहेत, त्यांची भूमिका काय होती आणि आहे. आजही भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी याची उपयुक्तता कशी आहे. त्यानंतर आपण कुरुक्षेत्राच्या रणांगणावरील परिस्थिती पाहिली, महाभारताचा महिमा गायला, धृतराष्ट्राची मानसिकता काय होती हेही पाहिली, दुर्योधन आत्मप्रशंसा कशी करतो आणि कुरुक्षेत्राच्या रणांगणावर स्वतःच्या सैन्याचे कौतुक कसे करतो, इतर योद्ध्यांचे वर्णन कसे करतो, द्रोणाचार्यांना कसे सांगतो, त्यांच्यासोबत कसा वागतो, भीष्माचार्यांचे कसे कौतुक करतो. त्यानंतर आपण कुरुक्षेत्राच्या रणांगणावर उपस्थित असलेला महातेजस्वी रथ, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण सारथी म्हणून आहेत आणि त्या रथामध्ये अर्जुन देखील आहे, त्या रथाचे वर्णन केले, पांडव सेनेचे वर्णन केले, कौरव सेना, पांडव सेना ह्यांनी केलेले शंखनाद, त्यातून निर्माण झालेला प्रचंड ध्वनी, प्रतिध्वनी जो आकाशापर्यंत पोहोचला, त्या ध्वनीमुळे, त्या आवाजामुळे कसा महाप्रलय आल्यासारखा तिथल्या सैनिकांना, योद्ध्यांना वाटले. आणि हे सर्व झाल्यानंतर अर्जुन भगवान श्रीकृष्णांना त्यांचा महातेजस्वी रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेण्यास कशी विनंती करतो, का विनंती करतो, त्यांना कौरव सेनेतील महत्वाच्या योद्ध्यांना अर्जुनाला का पाहायचे होते, याचे वर्णनही असे आपण 14व्या भागापर्यंत केले. आणि 14व्या भागात म्हणजे गीता ज्ञानेश्वरीचा अध्यायाचा शेवटचे अध्ययन ज्या भागात आपण केले, ह्या पूर्वीच्या भागात, त्यामध्ये आपण पाहिले की अर्जुन कशा प्रकारे गोंधळून गेला, निराश झाला, हताश झाला, भयभीत झाला, स्वतःची अवस्था दयनीय करून घेतली. एवढा मोठा शूर पराक्रमी योद्धा कशा प्रकारे निराशेत गेला आणि निराशेत गेल्यामुळे त्यांनी भगवान श्रीकृष्णांनाच कशा प्रकारे प्रश्नांचा भडीमार केला, हे आपण 14व्या अध्यायामध्ये पाहिले. आणि ह्या अध्यायामध्ये आणि ह्या अध्यायापासून म्हणजे भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय सांख्ययोग, याचे आपण अध्ययन ह्या भागात आणि ह्या भागाच्या नंतर साधारणतः 20 भागात 20 टप्प्यात आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सांख्य योगाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या विविध प्रश्नांची उत्तरे कशी दिली, त्याला प्रतिप्रश्न कसे विचारले, उपदेश काय केला, कशा प्रकारे मार्गदर्शन केले, कोणकोणत्या सूचना केल्या, हे आपण आजच्या भागामध्ये आणि आजच्या भागाच्या नंतर सांख्य योगाच्या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक प्रवचन पुष्पामध्ये हळूहळू क्रमाक्रमाने एक एक पायरी चढत पाहणार आहोत. साधक बंधू, भगिनी आणि मातांनो, दुसरा अध्याय सांख्य योगामध्ये 72 श्लोक आहेत आणि या 72 श्लोकाच्या आधारावर ज्ञानेश्वर माऊलींनी 375 ओव्या प्रगट केल्या आहेत. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की भगवद्गीतेचा हा दुसरा अध्याय सांख्य योग म्हणजे गीतेचा सार आहे, हे अतींद्रिय ज्ञान आहे, असे संत ज्ञानेश्वर माऊली नम्रपणे नमूद करतात. कारण ह्या अध्यायामध्ये, सांख्य योगामध्ये आत्म्याची संकल्पना काय आहे, स्थितप्रज्ञ व्यक्ती कसा असतो,
स्थितप्रज्ञ व्यक्ती आपल्या भावनांवर, आपल्या विचारांवर कशा प्रकारे नियंत्रण ठेवतो, स्थितप्रज्ञ व्यक्ती कशा प्रकारे समत्व बुद्धीचा योग्य वापर करतो आणि आपल्या बुद्धीद्वारे भावनावर कसे नियंत्रण ठेवतो, भावनांच्या आहारी कसा जात नाही, ह्याचे विस्तृत वर्णन सांख्य योगामध्ये केले आहे. प्रत्येक मनुष्याला अनेक वेळा असा अनुभव येतो की तो भावनिक दृष्ट्या चढ उतार करत असतो, म्हणजे त्याच्या भावनांचे संतुलन योग्य राहत नाही. ज्या ठिकाणी जी भावना प्रगट करायची असते त्या ठिकाणी ती भावना प्रगट न करता काहीतरी विचित्रच भावना प्रगट करणे हा मनुष्याचा जणू काही स्वभावच बनेल की काय, या आधारावरच जणू काही भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या माध्यमातून आजच्या अर्जुनाला देखील उपदेश, सूचना, मार्गदर्शन केले, असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय सांख्य योग, ह्याचा आपण आज सारांश काय आहे हे समजून घेऊयात. कारण सांख्य योग हा भगवद्गीता ज्ञानेश्वरीतील एक प्रमुख आणि मोठ्या अध्यायापैकी एक आहे. आपण जे अध्ययन करत आहोत ह्या अध्ययनामध्ये प्रत्येक अध्यायाचे आपण पहिल्या भागामध्ये त्या अध्यायाचे अध्ययन करत असताना त्याच्या पहिल्या भागामध्ये सारांश समजून घेत आहोत आणि त्यानंतरच्या भागामध्ये विविध श्लोक आणि ओव्यामध्ये आपल्यासाठी काय संदेश, उपदेश, सूचना, मार्गदर्शन आहे ते समजून घेत आहोत. त्याप्रमाणे आपण सांख्ययोगाचा पहिला भाग म्हणजे आजचे प्रवचन पुष्प ह्यात सांख्ययोगाचे सारांश समजून घेऊयात. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुन करुणेने व्याकुळ होऊन अश्रूंच्या धारेमध्ये महातेजस्वी रथाच्या मागे जाऊन हताश होऊन, निराश होऊन बसलेला आहे. अनेक प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत भगवान श्रीकृष्णांना आणि त्याची उत्तरे भगवान श्रीकृष्ण द्यायला सुरुवात करतात. हा गुरु शिष्याचा, भगवंत आणि भक्ताचा सुसंवाद इथून सुरू होतो. संत ज्ञानेश्वर माऊली रथामागे बसलेल्या अर्जुनाचे वर्णन काही याप्रमाणे करतात. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की एखाद्या मोठ्या महासागरामध्ये किंवा महातळ्यामध्ये जेव्हा पाणी नसतं आणि फक्त चिखल असतं आणि त्या चिखलामध्ये एक सुंदर पक्षी, फ्लेमिंगो नावाचा पक्षी जर अडकला तर तो कसा दिसेल, तर तो पक्षी चिखलामध्ये अडकल्यामुळे दुःखी, दयनीय, अस्वस्थ आणि अस्थिर दिसेल. त्याचप्रमाणे भावनेच्या चिखलामध्ये अडकलेला अर्जुन त्या फ्लेमिंगो पक्षीसारखा दिसत आहे, असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये हताश झालेल्या अर्जुनाचे वर्णन करतात. आणि मग तिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी संवाद साधायला सुरुवात करतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तू युद्ध करण्यासाठी नकार कसा देऊ शकतोस? अर्जुना, तू ह्या पृथ्वीवरचा सर्वात शूर, महान आणि पराक्रमी योद्धा आहेस. तुझा पराभव करणे ह्या विश्वामध्ये आज कोणालाही शक्य नाही. मग तू असा शक्तिहीन आणि निराश मानसिकतेमध्ये का जात आहेस? अर्जुना, तुला खरं तर युद्धासाठी सज्ज होणं आवश्यक आहे, पण तू या रथाच्या मागे हार मानून बसला आहेस.
हे एका योद्ध्यासाठी, एका क्षत्रियासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे अर्जुना. अखिल विश्व तुझ्याकडे आशेने पाहत आहे, तुझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेवत आहे. ह्या विश्वातील प्रत्येक व्यक्तीला, ह्या साम्राज्यातील प्रत्येक नागरिकाला तूच एकमेव आशेचा किरण आहेस अर्जुना. मग तू हताश निराश होऊन ह्या ठिकाणी कर्तव्यापासून दूर जाऊन कसा बसू शकतोस अर्जुना? अरे तुझे मन उदात्त आहे हे मला माहित आहे. तू माझा भक्त आहेस, शिष्य आहेस, मित्र आहेस, नातलग देखील आहेस. पण हे तुझा उदात्तपणा युद्धभूमीवर काहीही कामाचा नाही अर्जुना. तुझे कर्तृत्व दाखवण्याची जागा म्हणजे ही युद्धभूमी आहे. आणि ह्या युद्धभूमीवर तू असा निराश मानसिकतेमध्ये बसू शकत नाहीस अर्जुना. संत ज्ञानेश्वर माऊली पुढे वर्णन करतात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ह्या अध्यायामध्ये, सांख्य योगाच्या या अध्यायामध्ये, ज्याला माऊली गीतेचे सार किंवा अतींद्रिय ज्ञान असे म्हणतात, या सांख्य योगामध्ये दिव्य ज्ञानाचे सत्यही स्पष्ट करतात. आत्म्याची तत्वे कोणती आहेत, आत्म्याचं स्वरूप काय आहे, स्थितप्रज्ञ व्यक्तीने कसे वागले पाहिजे, कसे बोलले पाहिजे, विश्वाचे स्वरूप काय आहे, ह्या सृष्टीचे स्वरूप काय आहे, मोक्ष म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय, आत्म्याचे स्वरूप करताना भगवान श्रीकृष्ण सांख्य योगामध्ये अर्जुनाला हेही सांगणार आहेत की आत्मा कधीही मरत नाही, आत्मा अमर आहे. आणि आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात कशा प्रकारे स्थलांतर स्वतःला करतो, हेही ज्ञान, याचे आत्मज्ञान, दिव्य ज्ञान सांख्य योगामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगणार आहेत. असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये विस्तृतपणे वर्णन करतात. याचाही अभ्यास आपण सांख्य योगाचा अध्ययन करताना करणार आहोत. गीता ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्वधर्म पाळण्याचे फायदे आणि स्वधर्म न पाळण्याचे दुष्परिणाम हे समजावून सांगतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की जर तुम्ही युद्धात मारले गेलात तर तुम्हाला स्वर्ग लोक, आणि युद्धामध्ये जर तुम्ही युद्धापासून पळून गेलात तर तुम्हाला नरकात जावे लागेल. आणि हे एका क्षत्रियासाठी कशा प्रकारे दुःखदायक, वेदनादायक आहे, हेही सांख्य योगामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात. ह्या अतींद्रिय ज्ञानाच्या अध्यायामध्ये सांख्य योगामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला निष्काम कर्मयोगाबद्दलही सांगतात. अलिप्तपणे कृती कशी करावी, कर्म करताना स्थितप्रज्ञ व्यक्ती कशा प्रकारे अलिप्त असतो, अपेक्षेशिवाय तो व्यक्ती कशा प्रकारे कृती करतो, त्याची बुद्धी कशी चांगली असते, सद्बुद्धी असते, तो व्यक्ती स्वर्गीय सुखांच्या मागे न लागता आपल्या कर्तव्यामध्ये कसा रमतो आणि देवाला कधीही विसरत नाही, भगवंताला कधीही विसरत नाही, हे सुद्धा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करताना सांगतात. पण जो व्यक्ती भगवंताला विसरतो तो कशा प्रकारे स्वार्थी विचार आणि स्वार्थी आचाराचे पालन करतो, तो स्वार्थामध्ये कसा बुडालेला असतो, ह्याचे वर्णनही सांख्य योगामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून करणार आहे. सांख्य योगामध्ये अंतिम सत्याचे ज्ञान, परमानंदाचे ज्ञान हेही भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले आहे. संत ज्ञानेश्वर माऊली स्थितप्रज्ञ व्यक्तीचे वर्णन करताना फार सुंदर उदाहरण देऊन सांख्य योगामध्ये आपल्याला समजावणार आहे. ते आपण आता संक्षिप्तपणे समजून घेऊया. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की एक स्थितप्रज्ञ व्यक्ती म्हणजे पौर्णिमेच्या चंद्रासारखा असतो.
पौर्णिमेचा चंद्र जसा सर्वांवर मऊ, कोमल आणि आनंददायी प्रकाश पसरवत असतो, तसा स्थितप्रज्ञ व्यक्ती सदा आनंदी, समाधानी, शांत, प्रसन्न, प्रेमळ आणि करुणामयी जीवन जगत असतो. त्याच्या जीवनातून सर्व प्रकारचे विकार, दोष दूर झालेले असतात आणि संत ज्ञानेश्वर माऊली ह्यालाच मुक्ती आणि मोक्ष म्हणतात. जो व्यक्ती नेहमी परमानंदामध्ये असतो, प्रसन्न असतो, प्रेमळ असतो, आनंददायी जीवन जगत असतो आणि त्याच्यापासून विकार आणि दोष नेहमी दूर असतात, त्या व्यक्तीला मुक्त व्यक्ती, मोक्ष प्राप्त केलेला व्यक्ती, स्थितप्रज्ञ व्यक्ती असे म्हणू शकतो. कारण तो व्यक्ती भगवंताशी एकरूप होण्याचा, एकनिष्ठ होण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या गुरूंच्या आज्ञेचे पालन करण्याचा प्रयत्न करत असतो. स्थितप्रज्ञ व्यक्ती आपल्या इंद्रियांवर, आपल्या मनांवर संपूर्ण नियंत्रण मिळवतो. म्हणून त्याला ब्रह्मस्वरूप अवस्थेतच आहे की काय असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. ब्रह्मस्वरूप अवस्था म्हणजे विश्वासी, सृष्टीशी एकरूप योगामध्ये राहण्याची अवस्था म्हणजे ब्रह्मस्वरूप अवस्था असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. अशा प्रकारचा व्यक्ती, स्थितप्रज्ञ व्यक्ती सदैव अलिप्त अवस्थेमध्ये असतो. पण तो जेव्हा जनसामान्यामध्ये जातो तेव्हा अगदी सामान्य जीवन जगत असतो. अलिप्तपणा हा त्याच्या मनाचा स्वभाव होतो, हा त्याच्या बुद्धीचा स्वभाव होतो. पण तो एक सामान्य जीवन जगत असतो. सर्व प्रकारच्या इच्छा, आसक्ती, द्वेष, दोष ह्यापासून तो सदैव दूर असतो. आणि अशा प्रकारच्या स्थितप्रज्ञ व्यक्तींचे वर्णन, त्याची लक्षणे हे भगवान श्रीकृष्ण सांख्ययोग ह्या नावाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये करणार आहे. संत ज्ञानेश्वर माऊली ही आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये मार्गदर्शन करणार आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, पुढील प्रवचन पुष्पामध्ये, 16व्या प्रवचन पुष्पामध्ये आपण पाहणार आहोत की मोह किती वाईट असतो आणि एखादा मनुष्य त्याच्या क्षमतेनुसार जेव्हा जीवन जगतो तो कशा प्रकारे 5 स्तरावर संपूर्ण यशस्वी जीवन जगू शकतो हे आपण पुढील प्रवचन पुष्पात पाहणार आहोत. गीता आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपण भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊलीचे विविध उपदेश, मार्गदर्शन, सूचना समजून घेण्याचा प्रयत्न ह्या अध्यात्म यात्रेच्या मार्गातून आपण करत आहोत. आज आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी आणि सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी आणि कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊली आणि इतर सर्व संतांच्या चरणी वाहूया. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावरही समर्पित करूया आणि त्यानंतर आई वडिलांच्या चरण कमलावरही आजची झालेली सेवा मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.